नमस्कार, मी गिरीश निकम. पासवर्ड श्रीमंतीच्या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत तरुणांनी शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक कशी करावी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शशांक रावले. विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक सरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसंच ते शेअर ट्रेडिंगमधील तज्ज्ञ आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर देखील आहेत. टेक्निकल ॲनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणून देखील ते कार्यरत आहेत. चला तर मग शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी आपण आणखी जाणून घेऊया आणि तरुणांकडून कुठल्या चुका होऊ नयेत आणि त्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. शशांक सर, अगदी सुरुवातीला आपण आजचा विषय तरुणाईचा आहे असं मी तर म्हणतो. आणि असे म्हणतात की तरुणाई त्यांच्याच आनंदात मग्न असते, मटेरियलिस्टिक झालेली आहे, जास्तीत जास्त भौतिकता त्यांच्यामध्ये जास्त आलेली आहे, तर गुंतवणुकीकडे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष होतं. ह्या विषयावर काय सांगाल? पहिले तर अनेकदा मी पाहिले आजची तरुण पिढी आहे, पूर्वीची तरी करायची, पण आजची तरुण पिढी गुंतवणूक त्यांचा विषयच राहत नाही. म्हणजे त्यांनी म्हणजे समजा नवीन नोकरीला लागत असेल, ते समजा इव्हन कॉलेजमध्ये देखील असेल, त्यांच्या डोक्यात ऑलरेडी खर्च असतो की मला हे खरेदी करायचं, ते खरेदी करायचं. पैसे आले की कारण आजचं जग एवढं वाढलं आहे, म्हणतात ना, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एवढं वाढलं आहे, आपल्या पगारापेक्षा किंवा आपल्या इन्कमपेक्षा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग भरपूर जास्ती वाढलं आहे. ओके, तर त्यामुळे ती लोक असं करतात की जे काही पैसे येतील ते पहिलं म्हणतात ना, आपले खर्च जे अरे मला मोबाईल घ्यायचा आहे, मला कम्प्युटर घ्यायचा, खा प्या मजा करा असं थोडी भूमिका. तर हे करा, ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही यंग आहात तर तुम्ही मजा करा, पण त्याबरोबर तुमचं पुढचं दीर्घकालीन जे आयुष्य आहे, मे बी लग्नानंतरचं म्हणा किंवा रिटायरमेंट नंतर, त्याच्यासाठी पण तुम्ही तरतूद केली पाहिजे. का? कारण आजच ही वेळ असते की तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणुकीमध्ये जास्ती भर देऊ शकता. का? कारण तुम्ही जर नवीन नोकरीला लागले असाल तर मोस्ट ऑफ टाइम तुमचं असं तुमच्यावर जास्ती भार नसतो, लग्न झालेलं नसतं आणि इव्हन फॅमिलीची जबाबदारी जास्ती काही नसते, कारण आई वडील देखील सांभाळणारे असतात. तर त्यावेळी माझ्या हिशोबाने तरुण पिढीने जास्तीत जास्त गुंतवणूक करा आणि त्यावेळी आपली रिस्क टेकिंग ॲबिलिटी पण असते. बरोबर. ओके, तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कॅल्क्युलेटर, जसं मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात बोलतो की आयुष्यात तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. तर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर तुम्ही तुमची गुंतवणूक चालू केली तर मला तर वाटतं की काही कालांतराने, समजा एक मुलगा 20-22 वर्षाचा असेल, 22 समजा नोकरीला लागला आहे, त्यापुढे पैशासाठी काम करायची मला नाही वाटत गरज लागेल. त्यांनी योग्यरित्या गुंतवणूक आपली चालू केली तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी लवकर आपली म्हणा ना फायनान्शियल प्लॅनिंग केली पाहिजे. बरोबर. आणि नुसतं पिअर ग्रुप, अनेक मुलं पाहिले पिअर ग्रुपच्या भरपूर प्रेशरमध्ये असतात, तर नुसतं पिअर ग्रुपच्या प्रेशरमध्ये राहून की बाबा माझा मित्र हा घेतोय, माझी मैत्रीण हे घेते म्हणून मी ही वस्तू मागे नको जायला, त्याच्यामागे जायची गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे मला वाटतं की तरुणांनी एन्जॉय करावं, पण ते करताना कुठेतरी गुंतवणूक त्यांनी केली पाहिजे. मला सांगा की तरुणांची, ठीक आहे, काही जण गुंतवणूक करत पण असतील, पण त्यांच्याकडनं काही चुका होतात किंवा त्यांनी काय गोष्टी टाळायला पाहिजेत, काय चुका टाळल्या पाहिजेत त्यांनी? अनेकदा मी पाहिलं, म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगितलं, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की मटेरियलिस्टिक आनंद, तर गुंतवणुकीबद्दल बोलायच्या आधी एक मला छोटंसं उदाहरण द्यायला आवडायचं. मला आता अचानक डोक्यात आठवलं. जरूर. माझं जे जुनं ऑफिस होतं त्यामध्ये एक मुलगी जॉब करायची, जी माझ्याकडे 3 महिने तिने काम केलं आणि त्याच्यानंतर ती म्हणली सर मला नोकरी सोडायची. म्हटलं का? कारण ती म्हणते मला एक मोबाईल फोन घ्यायचा होता, त्याच्यासाठी मी नोकरी केली, आता 3 महिन्यात ते पैसे जमले आहेत, आता मी नोकरी सोडते. मी म्हटलं आणि तेवढेच पैसे जेवढे, म्हणजे बाकी तिने कुठे काय खर्च काय नाही, बाकी सगळ्या खर्चासाठी घरातनं पैसे घ्यायची ती, फक्त त्या मोबाईल फोनसाठी तिने नोकरी केली आणि त्याच्यानंतर तिने ती नोकरी सोडली. तर त्यावेळी मी तिला समजावलं की बाबा असं करू नये, ठीक आहे तुझ्या बाकी मित्रमैत्रिणीकडे मोबाईल फोन असतील, पण आपल्याला जी गरज आहे किंवा आपली जेवढी कॅपॅसिटी त्या हिशोबाने घ्यावं. जरूर नाही की बाकी सगळ्यांसारखं ना पिअर ग्रुपच्या प्रेशरमध्ये असं करावं तिने. पण त्याच मुलीचा नंतर काही महिन्यानंतर, तरी पण ती काही ऐकली नाही, त्याच मुलीने त्वरच एक 4 महिन्यामध्ये तिचा मला परत फोन येतो. ती म्हणते सर तुमच्याकडे वेकन्सी आहे का? म्हटलं काय झालं? ती म्हणते तो माझा मोबाईल फोन हरवला. तिला म्हटलं ह्यावेळी एक मोठा टार्गेट घेऊन, मोठ्या मोबाईल फोनचं टार्गेट घेऊन, ज्याने का तू जास्ती दिवस आमच्याकडे टिकशील. अत्यंत बोलकं उदाहरण दिलेलं तुम्ही. हा, तर माझं म्हणणं असं की असं तुम्ही करू नाही, कळलं का? हे मटेरियलिस्टिक आनंदाच्या मागे पडू नये. जर तुम्ही कुठली वस्तू खरेदी करता, काही करायचं आयुष्यात, त्याचा खरोखर तुम्हाला फायदा आहे का? हां, जर फायदा असेल, जर तुम्हाला त्याचा योग्यरित्या वापर असेल तरच त्या वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. नुसतं मी तुमच्या इतर गुंतवणूक, तर तुम्हाला लागणाऱ्या जे डेली लागणाऱ्या वस्तू त्याच्यामुळे गुंतवणूक करताना, मग तुम्ही कपडे खरेदी करताय, तुम्ही मोबाईलवरून कम्प्युटर काही खरेदी करताय, तर बाबा खरंच याची मला गरज आहे का तरच गुंतवाय. नुसतं आजूबाजूला घेत आहेत किंवा मित्रमंडळी गरज नसताना तुम्ही एखादी वस्तू घेऊ नका घेऊ. अगदी बरोबर. मग आता तरुणांनी जर शेअर मार्केटकडे वळावं असं तुमचं म्हणणं असेल तर त्यांनी कसं वळावं? एक किती वेळ द्यावा दिवसातला आणि ट्रेडिंग करावं का त्यांनी कुठल्या नामांकित कंपन्यांचे नुसते शेअर्स घेऊन ठेवावेत?
पहिलं तर जर एक तरुण पिढी समजा कॉलेज करत असेल, समजा कॉलेज किंवा मास्टर्स वगैरे काही करत असेल, तर माझं म्हणणं असं आहे जोपर्यंत त्यांचं शिक्षण चालू आहे ठीक आहे, तुम्ही शेअर गुंतवणूक ट्रेडिंग वगैरे शिका, गुंतवणूक करा देखील. आता एखादी व्यक्ती समजा कॉलेज शिकत असेल फुल टाइम, नोकरी नसेल करत, ते आई वडिलांकडेच पैसे घेणार आहे. बरोबर. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ठीक आहे करा, पण पूर्ण पैशाचा हिशोब किंवा पैशाचा जो व्यवहार आहे तुमच्या आई वडिलांकडे द्या, पालकांकडे. हा. का? कारण जर तुमचा जर पैशाकडे जास्ती कल वाढला, तुमचं अभ्यासातनं दुर्लक्ष होऊन होऊ जाईल. शकतं. बरोबर. एकदा तुम्ही नोकरीला लागला की आयुष्यभर पैसेच कमवायचे आहेत तुम्हाला. बरोबर. त्यावेळी पस्तावा नको व्हायला की अरे मी शिकलो असतो तर आणखी मला चांगली नोकरी किंवा आणखी मी चांगल्या आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकलो असतो. तर एकदा नोकरीला लागला की तुम्ही एक सवय असली पाहिजे. असं मी अनेकदा पाहिलंय मुलांचं, मी यंगस्टर्स पाहिलेत, किती छोटी किंवा किती मोठी सॅलरी असो, पैसे वाचत नाही त्यांच्याकडे. बरोबर. कारण जेवढे पैसे येतात तेवढे ते खर्च वाढवत असतात. तेवढं लोन घेणार, होम लोन घेणार, कार लोन घेणार, बरोबर. एकच्या वेळी 2 गाड्या घेणार, फ्लॅट घेणार. हा. आणि तुम्ही जेवढं तुमचं कर्ज आणि जेवढं तुमच्यावरती लायबिलिटीज वाढवाल, देवना करू उद्या नोकरी गेली किंवा कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तुमचं इन्कम जरा जे थांबलं, बरोबर. तर तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह केलं त्याच्या डबल ट्रिपल खाली पडाल. कारण तुमच्यावरती व्याजच नाही, तर जर तुमचे EMI बाउन्स झाले, तुम्हाला त्याच्यामध्ये पेनल्टी भरावी लागते, चक्री व्याज लागतं, अनेक गोष्टी लागतात जे त्याचा ती लोक विचार करत नाही. बाबा इझिली मला मिळतंय तर मी लोन मिळतंय तर मी लगेच घेतो, असं करू नये. आणि त्यावेळी मी अनेकदा मुलं पाहिलं की त्यांच्याकडे पैसे वाचतच नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे, जे वॉरन बफे म्हणतात, जे जगातले 3ऱ्या नंबरचे श्रीमंत माणसं, ते म्हणतात फर्स्ट सेव्ह, इन्व्हेस्ट अँड देन स्पेंड. आज मी समजा महिन्याला 20,000 कमवतोय, मी समजा विचार केला की बाबा मी खर्च करीन नंतर मग मी इन्व्हेस्ट करेन, पण खर्च करायला काही वाचत नाही. तर पहिले इन्व्हेस्ट करा. जसं मी म्हणतो की मुलांनी, यंगस्टर्स, समजा एखाद्या मुलाचं वय असेल 20 समजा, तर तो जास्तीत जास्त 80% भाग आपल्या पैशातला गुंतवणुकीमध्ये टाकू शकतो, त्याला नक्कीच फायदा होईल. वॉरन बफेंनी पण गुंतवणूकच जास्त केलेली होती. येस, त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी आपली गुंतवणूक चालू केली, तरी देखील ते म्हणतात की मी भरपूर लेट केलं, आणखीन थोडं लवकर केलं पाहिजे. अशी त्यांच्या विचारात, म्हणून ते जगातले सर्वात श्रीमंत माणूस आहेत, श्रीमंत इन्व्हेस्टर आहेत. आपण कुठे आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. मग एखाद्या नोकरी करणाऱ्या तरुण वर्गानं त्याच्यासमोर गुंतवणुकीचे कुठले पर्याय, म्हणजे एक शेअर मार्केटमध्ये तो गुंतवणूक करू शकतो, पण त्या व्यतिरिक्त अजून कुठले पर्याय त्या समोर आहेत की त्यामध्ये तो आपल्या पगारातला थोडासा हिस्सा गुंतवणूक करू शकतो? जसं की मी प्रत्येकाने म्हणतो की मार्केटमधला पूर्ण जो पैसा आहे तो घुमून फिरून फक्त 2च गोष्टी मिळतो, जे आहे इक्विटी आणि प्रॉपर्टी. मग तो म्युच्युअल फंडचा असो, इन्शुरन्स असो, बँकिंग असो, नाही तर कुठलाही असो, तो घुमून फिरून या 2च गोष्टी ज्याच्यात हा पैसा आहे तो इक्विटी आणि प्रॉपर्टी. इक्विटी म्हणजे शेअर मार्केट आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. ह्याच्यामध्येच हा पैसा येतो. तर माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला खरोखर जर जास्ती पैसे कमवायचे असतील तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही आपले पैसे गुंतवावे. ओके. आणि त्याचं योग्य ते ज्ञान घ्यावं पहिलं तर. नाहीतर फक्त कोणतरी, असंही मी पाहिलं की इव्हन जे यंगस्टर्स आहेत म्हणतात ना की त्यांना एकदम जोश असतो की बाबा कोणतरी पहिलं ते करत नाहीत गुंतवणूक, पण जेव्हा करायला लागले की कोणतरी मित्र करतात आणि म्हटलं हा शेअर घे, टिप देतात त्याला, आणि हा शेअर चांगला आहे, ज्याला स्वतःलाही नॉलेज नसतं, दुसऱ्याकडनं घेतलेलं असतं, अर्धवट नॉलेज असतं, हा, आणि तो गुंतवतो पैसे. तर असं करू नये, प्रॉपर योग्यरित्या ज्ञान घ्यायचं. ऑलवेज रिमेंबर वन थिंग की अर्धवट ज्ञान हे. आणि मला वाटतं जास्त परताव्याचा पण लोभ ठेवू नये की आता मी गुंतवतो आणि मला लगेच आता 1 वर्षात भरपूर पाहिजे, तसं नको. तुम्हाला एक सांगतो, तर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला जर पैसे कमवायचे त्याचं एकच मंत्र आहे, दॅट इज पेशन्स. संयम ठेवा. संयम ठेवा. संयम हाच एक उपाय आहे ज्याच्यावर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तर तुम्ही गुंतवणूक करसाल, कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुमची गुंतवणूक ही असलीच पाहिजे. का? कारण जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो म्हणजे काय करतो आपण, कंपनीच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवतो, राईट. मग त्यांना बिझनेस करायला, व्यवसाय करायला, पैशाची रोलिंग करायला वेळ दिला पाहिजे. उदाहरण घ्या, तुम्हाला तरुण पिढीला मला बोलायचं आहे, जर तुम्ही उदाहरण घ्या, समजा मी तुम्हाला बिझनेस करायला 1 लाख रुपये दिले आणि ते तुमच्या बिझनेसमधले पैसे मी 5-6 महिन्यात काढून घेतले, म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये काढून घेतले, त्याच्यामध्ये व्यवसाय करू शकता का? नाही करत, राईट. नाही करू शकत. का? कारण एक व्यवसायाचा ब्रेक येऊन आला म्हणजे प्रॉफिट आणि खर्च इक्वलच मिनिमम 6 महिने लागतात. बरोबर. 1 वर्षभरामध्ये दिसतं की हा एक चांगला व्यवसाय चाललाय आणि 3-4 वर्षात दिसतं की वाव एक चांगला व्यवसाय उभा राहिलाय. बरोबर, असं होतं, स्थिरावलाय. येस. इन द सेम वे, जेव्हा तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवता तेव्हा तुम्ही काय करता, कंपन्यांच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवता, राईट. तर ते दिलेले पैसे त्यांना कमीत कमी 3-4 वर्ष त्यांना वेळ द्यायला पाहिजे की ज्याने का ते पैशाची नीट रोलिंग करतील, चांगले प्रॉफिट कमवतील आणि तुमच्या शेअर्समध्ये चांगली वाढ देखील देऊ शकतील, तुम्हाला चांगलं प्रॉफिट देखील देऊ शकतील. तर कमीत कमी 3-4 वर्ष गुंतवणूक ठेवली पाहिजे. तरुणांमध्ये सळसळता उत्साह देखील असतो, थोडी चंचलता पण असते. मी आता 100 रुपये गुंतवले तर मला अगदी 6 महिन्यात त्याचे काहीतरी 500 रुपये झाले पाहिजेत. शेअर बाजारामध्ये तुम्ही तर भाष्य केलंच आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काय पर्याय आहेत? म्युच्युअल फंड आहे, कमोडिटी मार्केट आहे, याकडे सुद्धा तरुण वळू शकतात, तर त्याच्यावर तुम्ही काय भाष्य कराल? म्युच्युअल फंड, जर मी म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू नये. कारण मी जसं म्हणतो की आजपर्यंत मला एकही माणूस असा मिळाला नाही ज्यांनी म्हटलं की मी म्युच्युअल फंड, बँकिंग किंवा इन्शुरन्समध्ये मी लाखांनी पैसे टाकले आणि मी करोडपती झालो, असा एकही भेटला. मी हजारो लोकांना ओळखतो पण कोणी असं भेटलं. पण अशा अनेक माणसं आहेत जे बोलले की मी लाखांमध्ये इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये पैसे टाकले आणि आज मी करोडपती झालो. अशा माझ्याकडे अनेक चांगले रिटर्न्स मिळाले. येस. का? कारण हे मध्ये एजंट्स आहेत, तर एजंट्स तुम्हाला तेवढा बेनिफिट देत नाही कारण त्यांचा देखील प्रॉफिट असतं, राईट.
तर माझ्या हिशोबाने जर तुम्हाला बिलकुल ज्ञान नसेल गुंतवणुकीचं तर तुम्ही एजंट थ्रू जाऊ शकता. जर म्युच्युअल फंड जायचं त्यातल्या त्यात SIP एक थोडंफार ठीक आहे सिस्टीम. हा, पण तसं करू नये. माझं म्हणणं असं आहे की अनेक मी मुलं पाहिलं की ते म्हणतात की माझ्याकडे गुंतवायला पैसे नाहीये किंवा माझ्याकडे शिकायला वेळ नाहीये. जर तुमच्याकडे हे नसेल ना तुम्ही आयुष्यात कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही. सॉरी मी असं बोलतोय का, कारण आज जर तुम्ही नोकरी धंदा काही करता ते कशासाठी करता, पैशासाठीच करता. ते कमवलेले पैसे जर तुम्हाला योग्यरित्या कुठे गुंतवायचे हे ज्ञान नसेल किंवा जर तुम्हाला वेळ नसेल शिकायला तर तुम्हाला फायदा नाही. ते तुम्ही कमवलेले पैसे कमवून पण फायदा नाहीये. तर ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे. आणि जर तुमच्याकडे गुंतवायला पैसे नसतील म्हणजे तुमच्या फायनान्शियल स्टेटसमध्ये काहीतरी गडबड आहे, तुमचं मॅनेजमेंट बरोबर नाही, तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर बदललं पाहिजे, तुमचा खर्च आणि सगळं परत रिस्ट्रक्चर केलं पाहिजे. बरोबर. आणखी काही 2-3 मुद्द्यांवर पण मी तुम्हाला बोलता करणार. ते म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट मधली गुंतवणूक, सोन्यामधली गुंतवणूक किंवा LIC मधली गुंतवणूक ही कितपत फायदेशीर ठरते. तरुणांना याबाबत कसं तुम्ही मार्गदर्शन कराल या महत्त्वाच्या मुद्द्यावर देखील मी तुम्हाला बोलता करणार आहे. मात्र आता वेळ झाली आहे पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तरुणांनी शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक कशी करावी या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. गुंतवणूक आणि ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतात. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण काय धोके असतात, कुठली गुंतवणूक टाळली पाहिजे आणि काय काळजी घ्यावी तरुणांनी गुंतवणूक करताना याच्या विषयावर बोललो. पण अजून एक 2-3 मुद्दे ते म्हणजे शेअर मार्केटमध्ये तर केलीच पाहिजे, तुम्ही सांगितलंच आहे की कारण सगळा पैसा हा येऊन जाऊन तिथेच येतो. पण दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड्सवर पण तुम्ही सांगितलं. पण सोनं आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे किंवा पोस्टामधली ठेव आहे किंवा मग कमोडिटी मार्केट्स आहे, इथे वळावं का तरुणांनी? मी टप्प्याटप्प्याने सांगतो तुम्हाला. पहिलं तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट बोललात, बरोबर. ओके. माझ्या हिशोबाने तरुणांनी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जाऊ नये. फिक्स्ड डिपॉझिटचे तुमचे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला जे महागाई जेवढी वाढते त्याच्यावर भरपूर कमी रिटर्न्स मिळतात. एकदम जवळपास तुम्ही बघाल तर आज फूड इन्फ्लेशन म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव 14 ते 15% दर वर्षाला वाढतात आणि तुम्हाला FDs मध्ये रिटर्न मिळतात ते जवळपास 5-5.5% मिळतात नेट म्हणजे तुमचे टॅक्सेस आणि इव्हन ट्रान्झॅक्शन कॉस्ट वगैरे सगळं कापून. तर माझ्या हिशोबाने तरुणांनी FDs मध्ये तरी पैसे टाकू नये का, कारण त्याच्या रिस्क कमी आहे पण रिवॉर्ड पण कमी आहे. जर तुम्ही रिस्क आज जर तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत मग तुम्ही फ्युचरमध्ये तुमचं आयुष्य कधीच ग्रो करू नाही शकत. तुम्ही FDs मध्ये नका टाकू माझ्या हिशोबाने पैसे. तुम्ही जर बँकेत पैसे काही ठेवत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणता ना एक 3 गोष्टींसाठी तुम्ही बँकेत पैसे ठेवू शकतात. पहिलं म्हणजे समजा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी काही थोडेफार पैसे तुम्ही बँकेत ठेवू शकता, बरोबर. ओके. त्यानंतर तुम्ही बँकेचा वापर आणखीन एका म्हणजे लोन्स वगैरे घेण्यासाठी तुम्ही बँकेचा वापर करू शकता, ओके. किंवा तुम्ही जो इकडनं तिकडे म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर पैसे पाठवायचे तुम्हाला तुम्ही बँकेचा वापर करा. पण पैसे जमा करून ठेवायला तुम्ही बँकेत बिलकुल ठेवू नका. इव्हन सेव्हिंग अकाउंटला पण भरपूर लोकांचे पैसे पडलेले असतात. तर कमीत कमी सेव्हिंग अकाउंटला पैसे ठेवा. त्यावरली आणखीन पण ऑप्शन्स आहेत. आम्ही आमचं एक फायनान्स सेशन असतं त्याच्यात आम्ही ते प्रॉपरली शिकवतो ते कुठले कुठले ऑप्शन्स आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, ओके. आणि सेकंडली तुम्ही म्हणाला की सोन्याची गुंतवणूक, बरोबर. तर माझं म्हणणं असं आहे की पहिली तर सोनं हे गुंतवणुकीचा प्रकार नाहीये, हा हेजिंगचा एक प्रकार आहे. म्हणजेच तुम्ही जर शेअर बाजारात पण एक मिनिट थांबवतो. पण आता गेल्या काही महिन्यातला जर आपण गेला तर सोन्यामध्ये परतावा खूप मिळाला आहे अशा बातम्या आल्या होत्या. येस, बरोबर, मान्य आहे. पण आज असं आहे की एक सामान्य माणसाला पूर्ण इकॉनॉमीचं नॉलेज नसतं, कधी सोनं वाढेल कधी कमी होईल हे त्यांना नॉलेज नसतं. तर जर तुम्ही तुमची जी गुंतवणूक आहे ती योग्यरित्या डायव्हर्सिफाय केलीत, ओके. आणि सोन्याला एक हेजिंग म्हणजे तुम्हाला सांगतो काय असतं ते, म्हणजे एका ठिकाणी जर पैसे वाढले दुसऱ्या ठिकाणी कमी होतात, दुसऱ्या ठिकाणी कमी झाले तर एका ठिकाणी वाढतात. म्हणजे जर तुमच्या इतर गुंतवणुकीचे पैसे जर खाली आले तर सोन्याचे भाव वाढतं. म्हणजे तुमचं ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटचं स्टेबल राहतं. इकॉनॉमी कुठे जाओ, मार्केट कुठे जाओ, सोन्याचा भाव कुठे जाओ, तुमचा ओव्हरऑल टाकलेला पैसा म्हणजे सोन्यात असो, शेअर बाजार असो, प्रॉपर्टीमध्ये असो, कुठेही असो, तो ओव्हरऑल पैसा आपल्याला वाढल्याशी मतलब आहे. तर म्हणून नुसतं सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याचा सोन्याला एक हेजिंग म्हणून म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमधला एक 5 ते जास्तीत जास्त 8% हिस्सा. ते पण दागिन्यांमध्ये सोन्याची गुंतवणूक नको तर पेपरलेस सोनं असावं. येस, पेपरलेस म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो तर ETF, गोल्ड ETF ज्याला आपण म्हणतो, पेपर गोल्ड, ज्याची माहिती देखील आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये देतो. की तुम्ही गोल्ड ETF मध्ये जर पैसे लावले तर तुम्हाला प्रॉपर भाव पण मिळतो आणि जो प्युरिटी पण चांगली मिळते. असे अनेक फायदे आहेत त्याचे पेपर गोल्डचे. किंवा सोन्याची चिप घ्यावी, हा ते देखील चालेल. अगदी बरोबर. कमोडिटी बद्दल काय सांगाल? जे तरुण पिढी आहेत की आता समजा त्यांचा दिवसभर ते नोकरी किंवा बिझी असतील, संध्याकाळी कमोडिटी मार्केटमध्ये एक 5.5-6च्या नंतर एक चांगली मुवमेंट आहे. तुम्ही त्याच्यामध्ये देखील ट्रेडिंग करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पण कमोडिटीमध्ये चांगला पैसा आहे, भरपूर चांगला पैसा आहे, पण त्याच्यात थोडीशी जास्त रिस्क देखील आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिलं इक्विटी आणि करन्सी मार्केट आहे ते शिका. त्याच्यानंतर एकदा तुम्ही परफेक्ट झाला की टेक्निकली तुम्हाला कळायला लागलं मार्केट मध्ये कसं व्यवहार करायचा आहे, तर तुम्ही सेम स्ट्रॅटेजीज तुम्ही कमोडिटीमध्ये वापरून चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. पण डायरेक्टली त्यांनी त्याच्यात उतरू नाहीये.
जर तुम्ही उतरत असाल तर त्याच्यामध्ये जसं की गोल्ड सिल्वर कॉपर आहे किंवा क्रूड ऑइल आहे, या सगळ्या स्क्रिप्ट आहेत ज्याच्यामध्ये चांगली मुवमेंट वगैरे येते, त्याच्यावर तुम्ही ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवू शकता. शशांक सर, माझे एक ओळखीचे आहेत, त्यांनी जवळजवळ LICच्या 7 ते 8 पॉलिसी काढून ठेवलेल्या आहेत. म्हणजे काही लोक LICकडे एक गुंतवणुकीचं साधन, एक माध्यम म्हणून पाहतात. त्यांचं म्हणणं की LIC सुरक्षित योग्य आहे, अयोग्य आहे. अनेकदा लोकांच्या मनात एक ब्रँडिंगचा एवढा इम्पॅक्ट असतो की लोक म्हणतात ना की इन्शुरन्स बोलत नाही, माझ्याकडे LIC असं म्हणतात, आणि बोला माझ्याकडे इन्शुरन्स आहेत. LIC व्यतिरिक्त आणखी पण कंपन्या आहेत. ओके, तर लेट मी टेल यू, इन्शुरन्स इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट, इज जस्ट अ सिक्युरिटी प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचं काही म्हणजे ना नॅचरल डेथ झाले किंवा म्हणजे आपण काही म्हणून आपला फिजिकल डिसॅबिलिटी, आपली कमवण्याचं साधन समजा गेलं, तर तुम्हाला ते एक सिक्युरिटी म्हणून इन्शुरन्स असतं. इन्शुअर करण्यासाठी इन्शुरन्स इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट. जर तुम्ही इन्शुरन्सला ॲज अ इन्व्हेस्टमेंट बघितलं तर तुमचे पैसे कधीच वाढणार नाहीत. तुम्हाला इन्शुरन्स जर तुम्ही बघाल तर तुम्हाला नेट 6% पण व्याजदर मिळत नाही, साधारणतः 6% मिळतात, जे की बँकांच्या FDs पेक्षाही कमी आहेत. बरोबर. तर इन्शुरन्सला फक्त तुम्ही ॲज अ तुमचं सिक्युरिटी म्हणून वापरा. म्हणजे फक्त टर्म प्लॅन ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ऑन डेथ तुम्हाला रिटर्न्स मिळतात, तर तेच घ्यावं. बाकी तुम्ही इन्शुरन्समध्ये माझ्याशिवाय गुंतवणूक करू नाहीये. कारण येस, अगदी बरोबर. तुमचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे वर्कशॉप, याबद्दल सुद्धा मी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. पासवर्ड श्रीमंती पाहत राहा. भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तरुणांनी शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक कशी करावी या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. गुंतवणूक आणि ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतायत. शशांक, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण बऱ्याच मुद्द्यांवर बोललो की शेअर मार्केट व्यतिरिक्त कुठले कुठले पर्याय आहेत आणि त्यातले धोके काय आहेत, त्यातले निगेटिव्ह शेड्स काय आहेत, त्याच्यावर तुम्ही सांगितलं. मला असं वाटतं की आणखीन एक महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही मला गायडन्स करा तरुणांना, की शेअर मार्केटमध्ये तर त्यांनी पैसा गुंतवावाच, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त एक जमीन आहे, फ्लॅट आहे. कारण आता नोकरी लागल्यानंतर लगेच पगार भरपूर असतो, मग लगेच पत्नी म्हणते किंवा घरचे म्हणतात की तू आता फ्लॅटमध्ये गुंतवणूक करून टाक. तर हे कितपत योग्य आहे? येस, अनेकदा मी माझ्या लोकांना सांगतो की लोन जास्ती घेऊ नका वगैरे, मी असं बोलतो. पण जर तुम्ही प्रॉपर्टी घेत असाल तर त्याच्यावर लोन घेण्यात काहीच हरकत नाही आहे. कारण जेवढा तुम्हाला व्याजदर लागतं, एक तर प्रॉपर्टीचं स्टेबल हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्याजदर कमी लागतं, आणि जेवढं जेवढं तुमचं इंटरेस्ट आहे त्याच्याहून जास्त प्रॉपर्टीचे रेट्स वाढत असतात. म्हणून त्यामुळे तुम्ही जर प्रॉपर्टी घेतलं त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही आहे. ओके, आणि तुम्ही पहिलं तर अनेकदा मी पाहिले लोक रेंटवर राहतात. ओके, माझ्याकडे माझा इन्कम चांगला असेल, मी रेंटवर फ्लॅट घेतो मी लगेच, कारण लग्न आलं तर लगेच घरच्यांकडे प्रेशर. मी बोलतो भले थोडा वेळ लागो चालेल, पण स्वतःचा फ्लॅट घ्या. का? कारण रेंट हे वाढत जातं. जर तुम्ही EMI वर जर घर घेतलं आहे, लोनवर जर घर घेतलं आहे, तुमचा लोन वाढणार नाही, लोन उलट कधी कधी कमी होत जातं. तुम्ही फ्लोटिंग इंटरेस्ट रेट घेतला, आज जसं बँकांचे व्याजदर कमी होत जातात, तर काही वर्षांनी तुम्हाला दिसेल की तुमचा लोनचा EMI देखील कमी झाला असेल, आणि कालांतराने 5-10 वर्षानंतर जेव्हा तुमचं सॅलरी वाढलेली असेल, पगार वाढलेला असेल, बरोबर, आणि त्यावेळी तुम्हाला जे तुम्ही आज जे EMI तुम्हाला थोडं हेवी वाटत असेल, ते त्यावेळी तुम्हाला ते हेवी नाही वाटणार, तुम्हाला ते एकदम पीनट्स वाटेल, एकदम थोडंसं वाटेल ते EMI. आणि जर तुम्ही रेंटवर राहत असाल तर रेंट तुमचं जेवढं इन्कम आहे त्याच्याहून जास्ती महागाई वाढते, तर त्या हिशोबाने तुमचं रेंट पण वाढत जातं, आणि ते तुम्हाला काही वर्षांतर जाऊन ते भरपूर महागात पडणार. बरोबर. आपला कार्यक्रम बघून जर एखाद्या नुकताच नोकरीला लागलेल्या तरुणाला असं वाटलं असेल की नाही बाबा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे बाबा, तर मग पहिले प्राथमिक 2-3 टप्पे कुठले आहेत की त्यांनी काय करावं सुरुवातीला? पहिलं तर ज्याला काहीच ज्ञान नसेल तर मला सांगावं वाटेल की आमचे प्रशिक्षण शिबिर चालतात, ज्याच्यावर त्यांनी येऊन आम्ही झिरोपासून म्हणजे काही नॉलेज नाही त्याला आम्ही झिरोपासून पूर्ण टॉपपर्यंत, म्हणजे तुम्हाला गुंतवणूक असो, ट्रेडिंग असो, किंवा आणखीन तुमच्या गुंतवणूक रिलेटेड काही प्रश्न असो, आम्ही सगळे आमच्याकडे येऊन तुमचे क्वेरी सॉल्व्ह होतील. तुम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये येऊ शकता, जे की तुम्हाला म्हणजे फुल टाईम ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनायचं, तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही हेल्प करतो. आता अनेक अशी माझ्याकडे तरुण पिढी आहे जे फुल टाईम ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट्स करून चांगले पैसे कमवतात. जसं की आत्ताच माझ्या गेल्या आठवड्यात मला एका क्लायंटचा फोन आलेला, ज्याच्यामध्ये ती व्यक्ती महिन्याला जवळपास 25,000 त्याला सॅलरी होती, पण आजच्या डेटमध्ये ते फुल टाईम ट्रेडिंग करतो माणूस, जवळपास लाखभराच्या वर तो मुलगा पैसे चांगले कमवतो. काही वर्षात असतो मला वाटतं स्वतःचा व्यवसाय उभा करेल त्या पैशात. बरोबर. तर अशा रीतीने तुम्ही करू शकता. मला वाटतं तुमचे वर्कशॉप हे आपल्या राज्यामध्ये मला वाटतं मुंबईमध्ये दादर भागात, नंतर ठाणे, नाशिक आणि पुणे भागात आहेत. येस, बरोबर. त्या वर्कशॉपमध्ये जर एखाद्या सामान्य माणसाला यायचं असेल तर त्याला काय अटी आहेत का, त्याला काय पैसे पडतात का? नाही, ते जी कार्यशाळा आहे ती पूर्ण मोफत आहे. तुम्ही डायरेक्टली आमच्या कार्यशाळेला येऊ शकता, त्याला रजिस्ट्रेशनची वगैरे काही गरज नाही. फक्त तुमच्या स्क्रीन्सवर जे नंबर दिला त्याच्यावर तुम्ही फक्त मिस कॉल करा, आणि तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण तुम्हाला एक आज
आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला SMS येऊन जाईल तुम्हाला सर्वांना आणि तुम्ही डायरेक्टली त्या वर्कशॉपला येऊ शकता. फक्त एक मिस कॉल करा ज्या स्क्रीनच्या नंबर्सवर, तुम्हाला पूर्णतः माहिती मिळेल. जसं की आता मंगळवारी ठाण्यामध्ये आहे वर्कशॉप, त्याच्यानंतर बुधवारी नाशिकला आहे, गुरुवारी दादरला आहे आणि शुक्रवारी पुण्यामध्ये आहे. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला संध्याकाळच्या वेळी ते वर्कशॉप्स आहे 6:15 दरम्यान ते वर्कशॉप चालू होतात. पूर्ण माहिती तुम्हाला त्याची दिली जाईल. बरोबर. म्हणजे एक वर्कशॉप अटेंड केल्यानंतर एक थोडीशी नॉलेजची कॅप्सूल त्याला मिळत असेल. बरोबर. थोडीशी नाही, भरपूर चांगली मिळते. डोंट वरी. त्याचा भरपूर मुलांना आणि लोकांना फायदा होईल. अनेक गोष्टी ज्या त्यांना माहिती देखील नसतील की आपण कुठे चुका करतोय किंवा त्यांच्या आयुष्यात काय काय गडबड होत आहे, सगळ्या गोष्टी त्यांना त्याचा शशांक सर, आपल्या या शो मधनं आता गुंतवणुकीविषयी बऱ्यापैकी माहिती तरुणांपर्यंत पोहोचली असेल, त्याच्यावरनं ते निर्णय घेतीलच. पण तरी जाता आता तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल गुंतवणुकीबाबत? पहिली गोष्ट, भले छोटी का होईना तुम्ही गुंतवणूक चालू करा. ओके, एक गुंतवणूक इज नॉट अ वन टाइम प्रोसेस. इट्स अ जर्नी. म्हणा प्रवास आहे. दर महिन्याला तुमची गुंतवणूक असली पाहिजे. ओके, म्हणा तुम्ही दरवेळा तुमचा गुंतवणूक दर महिन्याला तुमची गुंतवणूक असलीच पाहिजे. आणि त्याचं एक छोटं सूत्र पण आहे. येस, या, ओके. मोर द रिस्क यू टेक, मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. तुम्ही दर महिन्याला एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आणि तुम्ही काही वर्षात तुम्हाला दिसेल की तुमचे आणि वयाच्या कितीतरी टक्केपर्यंत गुंतवणूक केली पाहिजे. वयाचं एक समीकरण आहे की त्याचं वय किती आहे त्याच्या तितकं पर्सेंट गुंतवणूक केली पाहिजे. तुमचे 100 मायनस युअर एज. ओके, समजा तुमचं वय असेल 25 तर 100 मायनस युअर एज म्हणजे जवळपास मॅक्झिमम 75% तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता. त्यातनं काही पैसे गुंतवणूक आणि काही पैसे तुम्ही ट्रेडिंग. आपल्या शो मधनं नक्कीच अनेक तरुण गुंतवणूक करतील, शेअर बाजाराला घाबरणार नाहीत, रिस्क घेऊन गुंतवणूक करतील आणि चांगला नफा नक्कीच कमवतील. तुम्ही इथं आलात, सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तरुणांनी शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक कशी करावी महत्त्वाच्या विषयावर तुम्ही पासवर्ड श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमात चर्चा ऐकली. आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल